दाट्याचा पसारा वरसा उचलून मी टाकला आता, सगळं गोळा केलंय. गाडीजवळ येऊन रागाने आली होती, बघा आता काय करते नेमकं. ॲक्च्युली दरवाजा एक उघडा आहे गाडीचा. ग्रेट, जबरदस्त. नेहमीप्रमाणे आवडती गोष्ट. आता उचलायला लागतं म्हणून पळून आलीस ना. इथे यायची गरज काय, ते उचलायला लागते. ते ठेवलेला डबा आणि ते टाकलेली ती चादर, म्हणून ती जेवणाचं नाटक करून पळून आलीस. पोट भरलं असणार आहे. मस्त येऊन झोपलीस इथे. घरात पण झोपायचं, बाहेर झोपायचं. वेळ मिळेल तेव्हा फक्त झोपायचं. तू मला नाव का ठेवलंस? मी लय उशीर जेवते. बरोबर आहे, जेवायला पण वेळ असते, काहीतरी वेळ असते म्हणून येऊन मला मग काय माणसं जेवायला देत नाहीत. बाहेर आणल्यानंतर कुठेतरी जरासं रिलॅक्स मध्ये बसून म्हटलं निसर्गाचं. इतक्या मस्त ठिकाणी आलोय. जेवणाचं सगळं, अरे भांडायचं ना सगळा वेळ जेवणात. बरोबर आहे का? मग आता जाऊ का चालत? खरं सांगतेस? जाऊ. कुठपर्यंत जाशील साधारण? इथून तिथपर्यंत. सफर बहुत लंबा है बेघर का, बहुत दूर है घर. अरे इथून बाहेरच्या रस्त्याला गेल्यानंतर वो भी बहुत दूर है अभी. बसच्या ह्याच्यापर्यंत तिथपर्यंत पण जायला संध्याकाळ होईल तुला. तेरे बस की बात नाही हो. आणि गेले तर हां, पैज तो पैज लावून कोण पण जाईल. तसं असं जायला काय स्टॅमिना नको. येऊन झोपलीच तिथे 2 घास खाऊन. 2 घास नाही, मी अजून 4 घास खाणार होतो. तुम्ही मला खायला दिलेलं नाही. हॉटेलला जेवण दिलं तुला. चल बघा, असं पण आपल्याला संध्याकाळ होणार आहे जायला. संध्याकाळी कोल्हापुरी कट्टा जेवण फिक्स. नक्की कोल्हापुरी कट्टा दिला नाहीत ना आम्हाला. मी तुला सगळ्यांच्या समोर सांगतो, कोल्हापुरी कट्टा मध्ये तुला जेवण. संध्याकाळी मला जेवण दिलेलंच नाही तर आई शपथ सांगतो मी संध्याकाळी जेवणार नाही. पण पक्का प्रॉमिस दिलेला आहे मी, जेवण मिळणार आहे. बरं, इथनं निघायचं आहे का इथून जायचं पुढे? मला वाटत नाही. ऊन आहे भरपूर. नको, ऊन तिकडे खूप आहे. नको, इकडे बघ सांगतो तुला. यही से सफर एंड करते अपना, बा निकलते रिटर्न के लिए. हे ठिकाण तर सगळ्यांना माहितच आहे बऱ्यापैकी ना. म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं हे ठिकाण कोणतं आहे ते. तर कमेंट करून मला सांगा हे ठिकाण कोणतं आहे. मस्तपैकी आता जेवून झालेलं आहे. पोटपूजा महत्त्वाची म्हणजे झालेली आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो, काम करतो, सगळं जे काही चाललेलं असतं ते ह्या पोटोबासाठी चाललेलं असतं. तर ते मस्तपैकी झालंय. आणि आता कॅच. गाडी चाय फेकू नको. चावी फेकलेली नाही, एवढे भ्यायचं नाही. तर आता जाऊया. तसं मी इथे ना आले होते जेव्हा पहिला व्हिडिओ स्टार्ट केला होता ना, तेव्हा बरोबर वाजले होते 1:30 आणि आता वाजलेले आहेत 2:30 पावणे 3. विचार करा एवढा वेळ मी जेवले. तसं बघायला गेली तर नवऱ्याची काही चूक नाहीये, कारण की. धन्यवाद. थांब, आभार आहे. झाडावरती लगेच चढू नकोस. शुक्रिया. मी काय बोलते नाही बस, त्याच्यात आलं. एकदा तू अपोलोजाईज केलंस तिथं विषय क्लोज. नवऱ्याची काही चूक नाही या वाक्यात सगळ्या गोष्टी आल्या. काय होतं मला ना थोडंसं खायची सवय, पण 1-2दा माझं असं होतं लाईटली. पण आज सकाळपासून काही म्हणजे काहीच खाल्लेलं नव्हतं. ते लाईट किती वेळ जाते ती मधनं तुझी लाईटली मध्ये? 3-4 वेळा लाईट जाते, बंद पडते मशीन ती. अरे काय जेवतेस काय 3-3 तास लाईटवर जेवते का? मला आरामशीर 1 तासभर तरी लागतो. मी व्यवस्थित, भले ती माझी 1 चपाती असू देत, पण मला ती व्यवस्थित चावून खावी. घरातच जेवत जातो, बाहेर कुठं नशीब. माझ्या बरोबर ह्यांचे ना, म्हणजे माझ्या पोरांचे, मिस्टरांचे, सगळ्यांचं जेवण होऊन. आणि एक महत्वाचं कारण पण आहे त्याच्या बरोबर. उगाच मी टाइमपास करत नाही. भांडी उचलायला लागतात. आता लावले ना कामाला, माहिती आम्हाला रोज भांडी उचलायला लागतात, झाडू मारायला लागतो, म्हणून मी लेट जेवते. तुम्हाला मालूम है, सब पता है हमको भाई. चलो, तरी पण करताय ना. करना ही पड़ेगा ना, क्या जीना है, सहना पड़ेगा ना. चलो निकलते हैं, टाइम हो गया अभी. चला हे काटे एवढी मोठी काय तोडून टाकली आहे? ह्याला काही कामं नव्हती. वेत आहे तो, वेताची आहे का? नाही, एवढी मोठी का अशी तोडून टाकले? वेत आहे तो. फटके द्यायला मस्त 1 नंबर. ये की तुला देतो. तो बारीक करून अशी कापून ना, ते छडी म्हणून वापरतात त्याला.